मित्रांनो, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क पद भरती याचे मित्रांनो रिसेंटली तुमचे पेपर झाले 8 जानेवारी ते 14 जानेवारी पर्यंत तुमचे पेपर झाले। तर मित्रांनो, आज त्याचे रिस्पॉन्स शीट जे आहे म्हणजे तुम्ही जो पेपर सोडवलेला आहे त्याची आन्सर की मित्रांनो उपलब्ध झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तुमची आन्सर की पाहता येणार आहे, कशा पद्धतीने पाहिजे। तसेच मित्रांनो, काही प्रश्न याच्यामधले तुम्हाला चुकीचे वाटले, काही उत्तर वाटलं की TCS या कंपनी चुकीचे दिलेले आहे, तर तुम्हाला त्याच्यावर काय करता येतं, ऑब्जेक्शन घेता येतं। तर मित्रांनो, ते ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचं आणि मित्रांनो तुमची आन्सर शीट किंवा रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, ऑनलाईन तुम्हाला अकाउंट मध्ये कसं पाहायचं ते सुद्धा मी इथे डिटेल मध्ये लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा। नवीन असाल चॅनलवर, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तसेच मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या, इथे तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहे ते मिळत असतात। तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। सुरुवातीला लॉग इन करण्यासाठी काय करायचं आहे तर पहा मित्रांनो, ही लिंक दिलेली आहे खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर जसं क्लिक करता मित्रांनो, तुमच्या समोर पहा अशा प्रकारची विंडो जी आहे ती ओपन होते। इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुमचा टाकायचा, त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे। आता रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही काय करायचं, तुमचा ईमेल आयडी ओपन करायचा, रजिस्टर्ड ईमेल आयडी जो असेल तो ईमेल ओपन करायचा आणि तिथे एक्साइज असं मित्रांनो सर्च करायचं आहे। महाराष्ट्र एक्साइज रिक्रुटमेंट असं सर्च करायचं, तर तुम्हाला तिथे मिळून जाईल। किंवा तुमच्याकडे फॉर्म असेल तर फॉर्मवर देखील नोंदणी क्रमांक असतो। पासवर्ड मित्रांनो लक्षात असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल लक्षात तर मित्रांनो इथे चेंज पासवर्ड किंवा फॉरगेट युजर आयडी पासवर्ड यावर क्लिक करून तुम्ही पासवर्ड पुन्हा मिळवू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, हा जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा टाकायचा आहे आणि नंतर खाली लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही लॉग इन या बटनावर क्लिक करता तर अशा पद्धतीने तुमच्या समोर ओपन होतं। तर मित्रांनो, जे काही मेसेज नोट येतात ते क्लोज करून टाकायचे। त्यानंतर पोस्ट सिलेक्शन या बटनावर क्लिक करायचं। पोस्ट सिलेक्शन पहा इथे 2 नंबरचं बटन आहे। त्यानंतर इथे पहा युअर सिलेक्शनच्या खाली ऍक्शनच्या खाली पहा एक आयचं बटन दिसतंय, एक डोळ्याचं चिन्ह दिसतंय, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर पहा हे कोणत्या पदासाठी, आता पिऊन या पदासाठी। तर पहा इथे ऍक्शन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पहा अशा पद्धतीचा फॉर्म तुमचा ओपन होतो। तर इथे सुद्धा तुम्हाला क्लोज म्हणायचं आहे आणि त्यानंतर पहा तुमच्या समोर ऍप्लिकंट डिटेल्स, पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स अशा प्रकारचे 4 ऑप्शन उपलब्ध झालेले आहे। तर आपल्याला पेमेंट स्लिप वगैरेचे काही करायचं नाही, तर आपल्याला ऑब्जेक्शन फॉर्म आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स याच्याशी पाहायचंय। तर पहा मित्रांनो, ही परीक्षा 8 ते 14 जानेवारी या दरम्यान झाली होती। कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजेच काय असतं, तुमची आन्सर शीट असते किंवा रिस्पॉन्स शीट असते। तर या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची आन्सर शीट जी आहे ती ओपन होते। आता मित्रांनो, या रिस्पॉन्स शीट मध्ये तुम्हाला 1 बाय 1 एक क्वेश्चन जो आहे तो चेक करायचा आहे, रीड करायचा आहे की याच्यामध्ये प्रश्न जो आहे तो बरोबर आहे का, त्याच्यानंतर मी उत्तर दिलेलं उत्तरच इथं आलेलं का, किंवा याच्यामध्ये काही ट्रान्सलेशन एरर तुम्हाला वाटला की उत्तर बरोबर नव्हतं आणि तुम्ही पेपर दिला म्हटलं तुम्हाला आठवत असेल की कोणत्या प्रश्नामध्ये जे आहे ते प्रश्न चुकीचा असेल किंवा याच्यामध्ये ट्रान्सलेशन एरर असू शकतो। तर मित्रांनो, सगळे प्रश्न जे आहेत तुम्हाला 1 बाय 1 रीड करायचे, त्यांचे उत्तर चेक करायचे, त्याच्यानंतर स्टेटस बघायचं आहे, आन्सर केलंय का, त्याच्यानंतर चूजन ऑप्शन बरोबर आहे का आणि तुम्हाला याचे मार्क्स मिळाले का चेक करायचं। आणि मित्रांनो, तुम्हाला जर क्वेश्चन चुकीचा वाटला किंवा पर्याय चुकीचे वाटले किंवा पर्याय सारखे वाटले किंवा 2 उत्तर बरोबर वाटले तर तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतात। ऑब्जेक्शन घेण्यासाठी काय करायचं आहे, क्वेश्चन आयडी असतो, तर क्वेश्चन आयडी मित्रांनो कॉपी करायचा आहे, ठीक आहे, त्या प्रश्नासाठी। आता तुम्हाला ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचं ते मी सांगतो। तर ऑब्जेक्शन फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आहे। इथे बघा क्रिएट हे बटन असते, क्रिएट बटन, हे क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे। ते बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक विंडो नवीन ओपन होते। हे मित्रांनो जे दिलेलं आहे तर ते क्लोज करून टाकायचे, सगळ्या काही डिटेल्स दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला इथे काय काय अपलोड करायचं आहे वगैरे, आणि एका वेळेस एक ऑब्जेक्शन जे आहे ते टाकता येतं। आणि मित्रांनो, याच्यामध्ये एका वेळी एक क्वेश्चन आपल्याला सिलेक्ट करता येतो, त्याच्यानंतर ऑब्जेक्शन टाकता येतं आणि इथे तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट सुद्धा टाकावं लागतात, म्हणजे PDF, JPG किंवा इमेज जे आहेत, फोटो जे आहे तुम्हाला इथे टाकावं लागतात, म्हणजे तो प्रश्न कशा पद्धतीने बरोबर आहे तर त्याचे काही प्रूफ जे आहे ते आपल्याला द्यावं लागतात। मग याच्यासाठी तुम्ही जे आहे ते स्टेट बोर्डचे बुक्स असतील किंवा मित्रांनो ऑथेंटिक काही बुक्स असेल किंवा शासनाने प्रसिद्ध केलं, शासनाच्या वेबसाईटवर काही डिटेल्स असतील, इन्फॉर्मेशन असेल, तिथून डाटा घेऊन तुम्ही जो आहे ते सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून अपलोड करू शकतात। आणि आणखी एक जे मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही अपलोड करायची गरज नाही, तो जो प्रश्न आहे व्यवस्थित पेपरवर सोडवायचा, त्याचा फोटो काढायचा आणि इथे अपलोड करायचा आहे, ठीक आहे। तर इथे पहा सगळ्या डिटेल जे आहे ते ऑलरेडी दिलेल्या असतात। तर तुम्हाला इथे फक्त काय करायचं आहे, क्वेश्चन आयडी जो आहे तो सिलेक्ट करायचा। आता मी क्वेश्चन आयडी कॉपी केला होता एक, तर पहा इथे तुम्हाला तो पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर पहा इथे सिलेक्ट झालाय। त्याच्यानंतर टाइप ऑफ ऑब्जेक्शन, तर याच्यामध्ये पहा इनकरेक्ट किंवा एम्बिगस क्वेश्चन, तर क्वेश्चन जर चुकीचा असेल तर तो निवडायचा आहे। आउट ऑफ सिलेबस तर येत नाही आणि ते मान्य करत नाही। त्याच्यानंतर ऑल ऑप्शन्स आर इनकरेक्ट, सगळे पर्याय जर चुकीचे असेल तर हे निवडायचं। मल्टिपल करेक्ट आन्सर, एकापेक्षा जास्त उत्तर जर बरोबर असतील ते। त्याच्यानंतर इनकरेक्ट आन्सर की, म्हणजे आन्सर की मध्ये उत्तर जर चुकीचं दिलं असेल तर हा पर्याय निवडायचा आहे आणि ट्रान्सलेशन एरर सुद्धा असू शकतो। तर याच्यातून जो पर्याय तिथे योग्य असेल तो तुम्ही निवडायचा आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला जर काही रिमार्क्स ऍड करायचे असेल, काही क्लॅरिफिकेशन, करेक्ट आन्सर वगैरे इथे टाइप करून तुम्हाला ऍड करायचं असेल तर ते तुम्ही करू शकतात, नसेल करायचं तर इथे नो करायचं आहे।
त्यानंतर इथे सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला जे मी तुम्हाला फोटो अपलोड करायला सांगितले त्या पद्धतीने फोटो किंवा तुम्ही त्याची PDF बनवून इथे अपलोड करू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं, याच्यासाठी 100 रुपये चार्जेस लागतो पर ऑब्जेक्शन, आणि तुमचं ऑब्जेक्शन जर करेक्ट असेल तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतात आणि तुमचे पैसे तुम्हाला वापस तुमच्या अकाउंटला येऊन जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑब्जेक्शन जे आहे ते घ्यायचं आहे. तर मित्रांनो, कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि ऑब्जेक्शन कसा घ्यायचं तुम्हाला समजलं असेल, तुमची उत्तर तालिका किंवा आन्सर शीट जी आहे ती पाहिजे कशा पद्धतीने पाहिजे तुम्हाला समजलं असेल. हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्ही तुमचा स्कोर जर कॅल्क्युलेट केला असेल तर मेरिटचा अंदाज येण्यासाठी खाली कमेंटमध्ये नक्की टाका, जेणेकरून सगळ्यांना समजेल आणि मेरिटचा आपण अंदाज जो आहे तो लावू शकतो. ठीक आहे. तर चला मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. चला, धन्यवाद. थांबतोय. बाय ऑल ऑफ यू.